आणि मी नेहमी पालकांना हा प्रश्न विचारते, तुम्ही असं कधी तुमच्या मुलांना सांगता का की तुझा जर अभ्यास झाला तर मी तुला खेळायला पाठवीन किंवा टी व्हीवरचा हा कार्यक्रम बघायला देईन? असं किती पालक सांगतात? आणि साधारणपणे समोर बसलेले पालक, प्रामुख्याने त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण खूप जास्त असतं, जवळजवळ सगळ्यांचाच हात वरती येतो. मग मी हा प्रश्न विचारते की कधीतरी तुम्ही तुमच्या मुलाला असंही सांगितलं आहेत का, ठीक आहे आज तुझा अभ्यास झाला नाही आहे, काही हरकत नाही, पण तू मैदानावरती जा, खेळ आणि मग परत ये आणि मग अभ्यास कर. असं झाल्यानंतर मात्र एखाद दुसरा आला तर हात वरती येतो. पालकांमध्ये कुजबूज वाढते की हे काय, हे असं कधी शक्य आहे का, मॅडमना काय काही बोलतात. जितका मोबाईलच्या स्क्रीनचा वापर जास्त तितकं मानसिक आरोग्यावरती परिणाम घातक, असं आता सर्वसामान्य संशोधनामध्ये आढळून यायला लागलंय. तेव्हा माझ्या एका मित्राच्या शाळेत फार सुंदर पद्धत होती की म्हणजे त्याच्या शाळेमध्ये जर का तो कुठल्याही खेळात असताना तर त्याच्या ते ओव्हरऑल मार्कांमध्ये म्हणजे ते रिलेटिव्ह टर्म्समध्ये मार्क दिले जायचे आणि तो खेळाचा भाग म्हणून ते मार्कांमध्ये ॲड करायला जायचं. म्हणजे ज्याला खेळ आवडायचा नाही त्याला सुद्धा अर्धा तास दिवसातला खेळासाठी द्यावाच लागायचा. डिप्रेशन खूप कॉमन आहे. म्हणजे असं आपण खूप ऐकतो की अरे हा डिप्रेशनमध्ये आहे, तो डिप्रेशनमध्ये आहे, सध्या येतच नाही आहे, डॉक्टरांच्या गोळ्या चालू आहेत, 3 महिन्याचा कोर्स आहे. तर अशा लोकांसाठी खेळाचा किंवा व्यायामाचा काही उपयोग खरंच होऊ शकतो? खूप उपयोग आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमधल्या एका विशेष एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खरोखर कट्ट्यावरती आलेलो आहोत आपण शिवाजी पार्कच्या समर्थ व्यायाम मंदिर. उदय देशपांडे सर ज्यांना याच वर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं, त्या व्यायामशाळेत बसून आज आपण एक स्पेशल एपिसोड करणार आहोत. एपिसोडचा विषयही वेगळा आहे जो आत्तापर्यंत आपण कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये कधी घेतलेला नाही आहे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खेळाचं स्थान काय असावं याच्यावरचा आपला एपिसोड आहे. आणि लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खेळाचं स्थान कसं असावं यावरती आपण आज गप्पा मारणार आहोत. त्याच्यासाठी आज आपल्याबरोबर आलेल्या आहेत डॉक्टर नीता ताटके मॅडम. नमस्कार. ज्या समर्थ व्यायाम मंदिराचं सगळं काम बघतात, ती त्यांची एक ओळख आहे. पण सगळ्यात महत्त्वाची ओळख आहे की स्पोर्ट्स अँड मेंटल हेल्थ याच्यावरची त्यांची डॉक्टरेट आहे. आपण त्यांना क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ म्हणू शकतो किंवा रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये खेळाचं स्थान काय असावं याच्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मला वाटत नाही याच्यापेक्षा दुसरी कोणी योग्य व्यक्ती असेल. मॅडम तुमचं स्वागत आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये. नमस्कार. हां, तुम्ही आम्हाला सांगा की म्हणजे आपण खूप बघतो की खेळायला पाहिजे असं आपण नुसतं म्हणतो, पण खरी परिस्थिती काय आहे हो? भारत देश जर बघितला ना तर आम्ही त्याला स्पेक्टेटर कंट्री म्हणजे प्रेक्षकांचा अतिशय चांगला, खेळाच्या प्रेक्षकांचा अतिशय चांगला समुदाय असं म्हणता येईल. आपल्याला सगळ्यांनाच खेळ बघायला खूप आवडतं. आपण खेळाडूंचे फॅन्स असतो. ते खेळत असताना विविध भावना म्हणजे जिंकत असताना आनंद, आरडा ओरडा, जल्लोष, हरत असताना त्या पराभवाचं दुःख प्रेक्षक म्हणून आपल्यालाही खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. पण प्रत्यक्ष जर खेळायला मैदानावरती उतरणारा आपला देश आहे का असं बघितलं तर हे चित्र थोडंसं खेदजनक आहे असं मी म्हणेन. कारण आत्ता नुकतंच ऑलिम्पिक झालं, तिकडे तुम्ही स्वतः गेला होतात एका वेगळ्या कपॅसिटीमध्ये, तेही आम्हाला सांगा. पण ऑलिम्पिकच्या वेळी आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष येतो, पण बाकीच्या वेळी आपल्या इकडे परिस्थिती तुम्ही म्हणालात तशी असते. पण याला सुरुवात आपण म्हणू शकतो ती शाळेपासूनच किंवा लहानपणापासूनच असायला हवी. तर लहान मूल असतं किंवा
लहानपणापासून त्याच्यात पालकांचा खेळाबद्दलचा आत्ताचा अप्रोच काय असतो किंवा कसा असतो असं तुम्हाला वाटतं? मी खूप पालकांच्या सभांना किंवा पालकांचे आपण ज्याला एक थोडंसं प्रशिक्षण वर्ग असतो असं घेते आणि मी नेहमी पालकांना हा प्रश्न विचारते, तुम्ही असं कधी तुमच्या मुलांना सांगता का की तुझा जर अभ्यास झाला तर मी तुला खेळायला पाठवीन किंवा टी व्हीवरचा हा कार्यक्रम बघायला देईन? असं किती पालक सांगतात? आणि साधारणपणे समोर बसलेले पालक, प्रामुख्याने त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण खूप जास्त असतं, जवळजवळ सगळ्यांचाच हात वरती येतो. मग मी हा प्रश्न विचारते की कधीतरी तुम्ही तुमच्या मुलाला असंही सांगितलं आहेत का, ठीक आहे आज तुझा अभ्यास झाला नाही आहे काही हरकत नाही, पण तू मैदानावरती जा, खेळ आणि मग परत ये आणि मग अभ्यास कर. असं झाल्यानंतर मात्र एखाद दुसरा आला तर हात वरती येतो. पालकांमध्ये कुजबूज वाढते की हे काय, हे असं कधी शक्य आहे का, मॅडमना काय काही बोलतात. त्यामुळे खेळाचं महत्त्व अगदी लहानपणापासनं बिंबवण्याची जी प्रक्रिया घराघरांमध्ये प्रामुख्याने आईकडनं, अर्थात मी वडिलांचा देखील ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे असं म्हणीनच, जी व्हायला पाहिजे ती दुर्दैवाने होत नाही. आपल्या इकडे ना शाळा, क्लासेस, मार्क ह्याला जितकं महत्त्व आणि त्याच्यामागे जितकं पालक अट्टहासाने धावताना दिसतात तेवढंच माझ्या मुलांनी खेळलं पाहिजे. मी स्पर्धात्मक खेळ ह्याच्यामध्ये अजिबात म्हणत नाही आहे, पण नुसतं बिल्डिंगच्या खाली मैदानावरती, आपल्या इकडे मुंबईसारख्या ठिकाणी तर फार जागा नाही आहे, अशा वेळेला कुठल्या क्लबमध्ये किंवा समर्थसारखी जिकडे खेळाच्या संस्था आहेत तिकडे जायला पाहिजे. गेला तर खूप चांगलं होईल असं चित्र त्या मनाने कमी दिसतं. कारण आत्ताचा माझा अनुभव सांगते, 15-20 दिवसापूर्वी आमच्याकडे एक जण आले होते त्यांच्या मुलाला घेऊन. तर त्याला मी असंच विचारत होतो, तो 6 वर्षाचा मुलगा होता, 6-7 वर्षाचा मुलगा असेल, अजून पहिलीत पण नाही आहे. तू शाळेतनं आल्यावर काय करतोस? तो म्हणाला की मी गेमर आहे. म्हटलं गेमर म्हणजे तू कुठला गेम खेळतोस? तो म्हणाला नाही नाही मी आयपॅडवरचा गेमर आहे, मी जाऊन खेळत नाही पण मी खूप मोठा गेमर आहे. असं तो 6व्या-7व्या वर्षी. पण तू म्हटलं मग तू गेम खेळून झाल्यावर संध्याकाळी जातोस का? तो म्हणाला नाही मी परत दुसरा गेम खेळतो. पण हे खूप म्हणजे, आणि तो त्याच्यातच म्हणजे इन्व्हॉल्ड असणं हे मेंटल हेल्थच्या दृष्टीने किती घातक असू शकतं? मोबाईलबद्दल जर तुम्ही आता बोलायला लागलात ना तर त्याच्यात एक अख्खा एपिसोड होईल. पण मी तुम्हाला साधारणपणे सांगते की जितका मोबाईलच्या स्क्रीनचा वापर जास्त तितकं मानसिक आरोग्यावरती परिणाम घातक असं आता सर्वसामान्य संशोधनामध्ये आढळून यायला लागलं आहे. आम्ही जेव्हा मानसशास्त्रातली मंडळी एकत्र येतो तेव्हा बऱ्याच वेळेला आमच्या अशाही गप्पा होतात की जसं सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं ना की स्मोकिंग इज इंजरियस टू हेल्थ, तसं सोशल मीडिया उघडला की एक असा बाय डिफॉल्ट एक असं वाक्य यायला पाहिजे की यूज ऑफ सोशल मीडिया कुड बी डेंजरस फॉर युअर मेंटल हेल्थ. पण मला ह्याच्यामध्ये अजून एकही गोष्ट सांगायची आहे की थोडं मोठ्या वयात एक काय आपण म्हणू कॉन्शियसली माहिती असताना मोबाईलवरचे जे काही स्पेसिफिक खेळ आहेत ते मात्र घातक नक्की नाही आहेत. म्हणजे जे आपण सर्वसामान्यप्रमाणे खेळाचे फायदे बघतो की खेळामधनं मानसिक कुवती वाढतात, त्या मोबाईलच्या खेळामधनं सुद्धा वाढतात. पण ते सगळेच म्हणजे इनडिस्क्रिमिनेट गेमिंग ऑन द मोबाईल नक्कीच मानसिक आरोग्याला घातक आहे असं एक सर्वसाधारणपणे दिसून आलेलं आहे. तुम्ही रुपारेल कॉलेजमध्येही म्हणजे आता रिटायर्ड झाला आहात, पण तिकडेही तुम्ही सायकोलॉजीच्याच मुख्य होतात. आपल्या शाळांमध्ये असू दे, कॉलेजमध्ये असू दे, आपल्याला मेंटल हेल्थच्या दृष्टीने स्पोर्ट्सचा वापर हा आपल्या कुठल्याही करिक्युलममध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या याच्यात पुरेसा आहे असं वाटतं का? किंवा त्या दृष्टीने काही आपल्या इकडे प्रयत्न होताना दिसत आहेत का? कारण आपल्या इकडे ग्रासरूट लेवलला जोपर्यंत खेळाचं म्हणजे, आता मी लहान होतो ना तेव्हा माझ्या एका मित्राच्या शाळेत फार सुंदर पद्धत होती की म्हणजे त्याच्या शाळेमध्ये जर का तो कुठल्याही खेळात असताना तर त्याच्या ते ओव्हरऑल मार्कांमध्ये म्हणजे ते रिलेटिव्ह टर्म्समध्ये मार्क दिले जायचे
आणि तो खेळाचा भाग म्हणून ते मार्कांमध्ये ऍड करायला जायचं. म्हणजे ज्याला खेळ आवडायचा नाही त्याला सुद्धा अर्धा तास दिवसातला खेळासाठी द्यावाच लागायचा. असं आपल्याकडे काही ब्रॉड स्केलला होतं का, किंवा काही होऊ शकतं का? नाही, होऊ शकतं का म्हणालात तर खूप काही होऊ शकतं. होतं का म्हणालात तर आपल्या इकडे खेळ हा विषय अनिवार्य आहे असं जरी म्हटलं गेलं ना तरी खेळाला तेवढं त्याचं महत्त्व हे दिलं जात नाही. शाळांमधली तर परिस्थिती बऱ्याच वेळेला अशी असते की जागाच नाही आहेत, मैदानच नाही आहेत. मग अशा वेळेला कमी जागेत कमी वेळात कुठला खेळ खेळू शकू इतकी मनाची तयारी, त्या दृष्टीने तयारी करण्याची मानसिकता जर शिक्षकांची असेल ना तरच शाळांमधले खेळ वाढू शकतील. म्हणजे जसं आता माझा मलखांबासारखा खेळ आहे, एका छोट्या खोलीतसुद्धा एक दोरी लावली किंवा एक खांब उभा केला तरी त्याच्यावरती तुम्ही कसरत करू शकता, म्हणजे कमी जागेत आणि कमी वेळात. पण असे इतर पण खूप खेळ आहेत किंवा व्यायामाचे प्रकार आहेत, मनोरंजनात्मक त्याच्यामध्ये एक दृष्टिकोन देता येईल. त्यामुळे त्या दृष्टीने सुरुवात करायची. शाळांमध्ये खूप वेळेला पालक जेव्हा मुलांना घालतात तेव्हा ही शाळा खूप चांगली आहे, ह्या शाळेचे निकाल खूप चांगले आहेत, या शाळेमध्ये रेग्युलर अभ्यास करून घेतला जातो, थोडंसं असंच बघतात. पण या शाळेमध्ये खेळाच्या दृष्टीने काय सोयीसुविधा आहेत का, खेळ आहे का, खेळणं घेतलं जातं का, हे बघितलं जात नाही. तुम्ही जसं आत्ता म्हणालात की त्या विशिष्ट शाळेमध्ये मुलं जर खेळत असली तर त्यांच्या गुणांमध्ये वाढ व्हायची. आपल्या इकडे आज ती सोय आहे. ती म्हणजे कशी, स्पर्धात्मक खेळामध्ये जर तुम्ही विशिष्ट क्रमांक मिळवलेत तर तुमच्या 10वीच्या टक्क्यांमध्ये किंवा कॉलेजमध्ये त्याच्या टक्क्यांमध्ये वाढ होते. पण ते केव्हा तुम्ही स्पर्धात्मक खेळ खेळलात तर. स्पर्धात्मक खेळताय, माझ्या दृष्टीने खेळ हा मुलांच्या लहानपणापासून जर का त्यांच्यावरती एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि तो स्पर्धात्मक असण्याची गरजच नाहीये. बरोबर. तो आपल्या खेळ हा आपल्या आयुष्याचा पार्ट अँड पार्सल आहे. अशा दृष्टीने तुम्ही म्हणाल की शिक्षकांचं इनिशिएटिव्ह, माझं या बाबतीत एवढंच मला असं वाटतं की समजा सरकारने सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने रिलेटिव्ह टर्म्समध्ये एनकरेज करू तर कदाचित ग्रासरूटला होऊ शकतं. मला माहिती नाही. आम्ही ना मानसशास्त्रात कायम असं म्हणत जातो की कुठला तरी काय आपण म्हणावं बक्षीस मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही एखादी कृती करता ना तेव्हा ती भिनत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला बक्षिसाची लालूच दाखवण्याचं गरज नाही आहे. बरं, आपण माणसं अशीच आहोत की आपल्याला ना धावायला, पळायला, उलटं लटकायला, झाडांवरती चढायला किंवा ही आपली एक उपजत प्रवृत्ती आहे. म्हणजे तुम्ही जर लहान वयात किंवा एका मुलांना असं मोकळं सोडलात ना तर तुमच्या असं लक्षात येईल मुलांना धावायला, पळायला, चढायला वगैरे खूप आवडतं. आज आपल्याला ना ह्या गोष्टीला एक वाव द्यायला पाहिजे. आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या जागेमध्ये त्यांना कुठल्या प्रकारे हे सगळं करता येईल हे बघायला पाहिजे. मी आत्ता जसं तुम्ही म्हणालात आम्ही पॅरिस ऑलिम्पिक्सच्या निमित्ताने ह्यावेळेला इंडिया हाऊस प्रथमच उभारलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली होती. आता हे इंडिया हाऊस आणि इतर सगळ्या देशांची हाऊसेस जिकडे उभारली होती ते कसं प्रचंड मोठं मैदान होतं आणि मैदानाच्या जातानाच्या वाटेला एका छोट्याशा भागामध्ये त्यांनी विविध प्रकारची काय आपण साहित्य लावलेलं होतं. म्हणजे ज्याच्यावरती उड्या मारता येतील, ज्याच्यावरती लोंबकळता येईल, ज्याच्यावरती बसून नुसतं उजवीकडे फिरायचं, डावीकडे फिरायचं, किंवा एक तर असा खांब लावला होता की ज्याच्यावरती 2 असे झोक्यासारखी रचना होती. आपले पाय ठेवायचे, पाय वर करायचा, पाय खाली करायचा आणि विविध वेळांना म्हणजे अगदी लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत तिकडे त्या मैदानावरती त्या सुविधांचा उपयोग करून सातत्याने घेतला जात होता. मला हे खूप विशेष वाटलं. म्हणजे आपल्या इकडे अशा ह्या सुविधा करता येणार नाही आहेत का की ज्याच्यावरती मला बसून काही माझं शरीर हलवण्याची, व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही ते खूप एन्जॉय पण करता. खेळाचं जर तुम्ही असं म्हणालात ना की असं एखादा पब्लिक प्लेसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी जेव्हा अशा सुविधा असतात ना तेव्हा मी जातो, माझा व्यायाम करतो, मी परत येतो असं होत नाही.
मी जातो, माझ्याबरोबर 4 जणं येतात किंवा मी एकटा गेलो तरी माझ्या 4 जणांच्या ओळखी होतात. तर खेळाचा फक्त खेळाचे जसे फायदे आहेत ना, की भूक लागते, उंची वाढते, झोप चांगली लागते, म्हणजे हे काही शारीरिक फायदे आहेत. मानसिक फायद्यांवरती आपण येऊयाच, पण त्याच्याबरोबर खेळाचा हा एक खूप मोठा फायदा आहे की त्याच्यामधनं सामाजिकरण होतं. माझ्या 4 लोकांशी ओळखी होतात, मी 4 लोकांशी बोलायला लागतो. आणि आज मानसशास्त्राच्या संशोधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं दिसलेलं आहे की जेव्हा तुमचे सामाजिक संबंध असतात तेव्हा तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असतं. म्हणजे फक्त खेळ, पण खेळाबरोबर येणाऱ्या या सगळ्या ज्या इतर गोष्टी आहेत ना, त्या देखील, मग ते फक्त अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप उपयोगी ठरणाऱ्या आहेत. पण तुम्हाला असा अनुभव आला, आता तुम्ही व्यायामशाळेत असता किंवा तुमचा बऱ्याच जणांचे संबंध येतो, पर्टिक्युलरली मुलं शाळेतली, की असा अनुभव आला की तो आधी अभ्यास विशेष करत नव्हता, खेळतही नव्हता, पण व्यायामशाळेत यायला लागल्यानंतर किंवा खेळ खेळायला लागल्यानंतर त्याला पूर्ण गोडी निर्माण झाली. म्हणजे अभ्यासाचीच असं नाही, अभ्यासामध्ये गती आली किंवा खेळामध्ये सुद्धा त्याला गती आली, असा अनुभव मी तुम्हाला अशी खूप उदाहरणं देऊ शकेन की आमच्या इकडे ना एक इन्क्लुझिव्ह पॉलिसी आहे संस्थेची की आम्ही फक्त सर्वसामान्य मुलांनाच घेत नाही, तर आम्ही खास मुलं असं ज्याला म्हणतो, मग ती शारीरिक दृष्ट्या खास असतील किंवा मानसिकदृष्ट्या खास असतील. म्हणजे आमच्याकडे हायपर ॲक्टिव्ह मुलं आलेली आहेत, आमच्याकडे थोडी सायकॉलॉजिकली चॅलेंज्ड मुलं आली आहेत, अंध विद्यार्थी तर आमच्याकडे गेले कित्येक वर्ष, जवळजवळ 30 वर्ष आमच्याकडे नियमित सरावाला येतात. आणि हेच आढळून येतं की मुलं व्यायामशाळेत यायला लागली की पालक सांगतात, आता आमच्याकडे जी अंध मुलं गेली 10-15 वर्ष येत आहेत ते सुद्धा सांगतात की आमचं लक्ष चांगलं लागायला लागलं, आमच्या अभ्यासात सुधारणा झाली, शारीरिक फायदे तर झालेच, पण मुख्य एक आत्मविश्वास आला. आणि मला वाटतं की तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी हा जो आत्मविश्वास असतो ना, तो अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे मी तुम्हाला आमच्या या प्रशिक्षणामधलं एक खूप मोठं उदाहरण देईन. प्रांजल पाटील म्हणून कमला मेहता शाळेमधली विद्यार्थिनी होती आणि आम्ही कमला मेहता शाळेमध्ये मलखांब शिकवायला जायचो. देशपांडे सरांना मी सहाय्य करायचे. बऱ्याच वेळेला त्या मुली अतिरिक्त प्रॅक्टिससाठी व्यायामशाळेत यायच्या. शाळेमधनं एकदा बाहेर पडल्यानंतर सुद्धा खूप मुलं मुली आमच्या इकडे सरावाला येतात. प्रांजल पाटील आज भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे. आणि नियमित व्यायामाचे मला झालेले फायदे ह्याच्यावरती जर तुम्ही तिच्याशी बोलला तर ती फार सुंदर रीतीने सांगते की कसं आयुष्यामध्ये फरक पडत गेला. कारण आज हे अंध विद्यार्थी, 4 अंध विद्यार्थी तर माझ्याबरोबर पॅरिसला आले होते प्रात्यक्षिक दाखवायला, पण ही मुलं मुंबईत, मुंबईच्या बाहेर भारतात विविध ठिकाणी प्रात्यक्षिकं दाखवायला जातात. म्हणजे खेळाच्या माध्यमातून त्यांना मिळणारं एक एक्सपोजर, त्याच्यामधनं त्यांचा वाढणारा आत्मविश्वास आणि त्याच्यामधनं एक निर्माण होणारी आत्मसन्मानाची भावना, ही फक्त खास मुलांनाच नाही पण ही सगळ्यांनाच तयार होते खेळामधनं, असा माझा अनुभव आहे. फक्त ते पालकांनी त्यांना इथपर्यंत आणून सोडण्याचं, कारण जोपर्यंत ते आणून सोडत नाहीत तोपर्यंत पालकांनाही याच्यामुळे हे होऊ शकतं, बरोबर आहे, हा आत्मविश्वास येऊ शकत नाही. मला एक जो फरक जाणवला आहे ना इतक्या वर्षांमध्ये, आताचे पालक उत्सुक असतात, पण फक्त होतं काय, 2 गोष्टींनी आपल्या इकडच्या मुलांचा व्यायामातलं सातत्य कमी होतं. एक म्हणजे अभ्यास. म्हणजे मला काही काही वेळेला ना समजत नाही, मी पालकांना काही काही वेळेला असा पण प्रश्न विचारते, तुम्ही शाळेत होता तेव्हा तुम्हाला किती मार्क मिळत होते आणि आत्ता माझ्या मुलांनी 10 पैकी 10 मार्क मिळवायलाच पाहिजेत असा तुमचा अट्टहास का आहे? मुलगा एक नियमित अभ्यास करतोय ना तेवढं बघा, एक समजतेनं शिकवलेलं तेवढं बघा, हा एक भाग. आणि दुसरं, आपल्या इकडे ना हल्ली सण समारंभ, वाढदिवस, म्हणजे पालक खूप सहज सांगतात, काय एक दिवस व्यायामशाळा बुडवल्याने काय होतं, आपण वाढदिवसाला जाऊया. असे खूप कमी पालक आहेत, नाही तू थोडा वेळ व्यायामशाळेत जा
आणि मग तिकडनं आपण बर्थडे पार्टीला जाऊ. म्हणजे मला असं वाटतं मी खूप सुदैवी ठरले. माझ्या पालकांनी मला अशा घरच्या कार्यक्रमांना खूप जबरदस्ती कधी केली नाही आणि त्यामुळे ना मला सुद्धा एक ती लवचिकता प्राप्त झाली की मी हा कार्यक्रम पण करीन, हा कार्यक्रम पण करीन. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की नातेवाईकसुद्धा खूप मग कौतुक करतात. अरे वा, चुकवत नाही ती व्यायामशाळा. मग तिच्या व्यायामशाळेप्रमाणे आपण आपला प्रोग्राम ॲडजस्ट करू शकू का? आणि मग खरंच तुम्हाला ना लोकांचं, तुमच्या नातेवाईकांचं, तुमच्या मैत्रमैत्रिणींचं देखील सहाय्य मिळायला लागतं. आणि तुम्ही एक खेळ खेळताय ही भावना खूप चांगली आहे असं वाटायला पण लागतं. खरं आहे, खरं आहे. हे खूपच छान सांगितलं. आता हे शाळांच्या बाबतीमध्ये मुलं पालकांवरती अवलंबून असतात. हो, कॉलेजमध्ये गेल्यावरती थोडी इंडिपेंडंट होतात, हे होतं. असं मी खूप वेळा बघितलं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुटून जातं. हो, हो. तर म्हणजे ते कंटिन्यू करण्याच्या दृष्टीने, कारण ते त्यावेळी विचार वेगळे होतात, आपापली मतं बनवली जातात. त्यावेळी मग परत जर का तुम्हाला ती सवय नसेल तर परत तो खेळ मागे पडतो. असं कॉलेजच्या बाबतीत होतं. आणि त्याच्यामुळे मी कॉलेजमध्ये मी असताना सुद्धा काय, किंवा आत्ता तुम्ही तर तिकडे एवढी वर्ष हे केलं आहे, पण हा फरक कॉलेजमध्ये आल्यावरती जाणवायला लागलं? खूप जाणवतो. 9वीपर्यंत मुलांची ना साधारणपणे एक नियमितता चांगली असते. त्याच्यानंतर एक असं सर्वसाधारण निरीक्षण आहे की स्पर्धात्मकरित्या जी मुलं पुढे जात आहेत ना त्यापैकी बऱ्याच मुलांचा खेळ पुढे चालू राहतो, कारण ते तिकडे देखील बक्षीस मिळवत असतात. बरोबर. पण स्पर्धा सोडून मला माझ्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ खेळायचा आहे असं मात्र ना पालकांचा दृष्टिकोन राहतो. दुर्दैवाने समाजाचा देखील तो व्यापक दृष्टिकोन नाही आहे आणि त्यामुळे आता तो मुलांचा पण नाही आहे. बरं, एक 10-12 वर्षांपूर्वी मुलांना इतर जे काय आपण म्हणू आकर्षणं होती ना ती कमी होती. आज मोबाईल आणि असंख्य मोबाईलवरचे प्लॅटफॉर्म्स हे एक खूप मोठं आकर्षण आहे. आणि त्यामुळे हे आकर्षण मुलांना खेळापासनं खूप पटकन लांब घेऊन जातं आणि खेळाकडे यावं अशा प्रकारची एक समाजाची मानसिकता, नुसतं जाऊन काय खेळतो किंवा एवढा रोज खेळायला जातो, कुठे काय बक्षिसं मिळवतो, अशा प्रकारची एक भावना असल्यामुळे खेळाकडे तरुण मुलांचं वळणं हे थोडं कमी असतं. बऱ्याच वेळेला ही मुलं जिमिंग करतात, पण ह्या जिममध्ये जाण्यामध्ये सुद्धा एक आपण ज्याला आपण म्हणू ना सातत्य असतंच असं नाही. त्यामुळे टक्केवारी बघितली गेली की मग ते प्रमाण असं जरा घसरत जातं. बऱ्याच वेळेला मला असं आढळून आलेलं आहे की 40शीत जेव्हा तब्येतीच्या काही समस्या चालू होतात तेव्हा पुन्हा एकदा व्यायामाकडे जाण्याचा कल वाढतो. आणि मग सकाळी मग मी आता फिरायला माझं ना ब्लड प्रेशर वाढलं आणि म्हणून मी फिरायला यायला लागले. पण तुम्ही 35च्या व्यक्तींना सांगा की बघा आत्ता तुम्ही फिरायला सुरुवात केलीत ना तर तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर या शक्यता कमी आहेत. तर नाही हो, कुठे वेळ मिळतो, अशा प्रकारचंच उत्तर असतं. पण आजार आल्यानंतर मात्र परत एक तुम्हाला तो एक थोडासा ट्रेंड हल्ली बदलताना दिसेल. खूप जण व्यायामाचं माध्यम, खेळाचं माध्यम वापरतायत. मी ना थोडंसं खेळ आणि व्यायाम असं खूप वेगळं करणार नाही, कारण बरोबर आहे. हो, तो शारीरिक तंदुरुस्तीचा किंवा याचाच भाग आहे म्हणून. कारण जसं म्हणजे कॉलेज तर पण जसं आपण पुढे जातो तशी तशी स्ट्रेस लेवल पण वाढत जाते. म्हणजे शाळेत असताना कदाचित जास्ती स्ट्रेस पालकांना असत असेल आपल्या मुलाचा, उलट पुढे जाताना स्वतःलाच स्ट्रेस येत राहतो की अरे आपल्याला पुढे काय करायचंय, पुढे काय करायचंय. तर मला असं वाटतं की त्यावेळी सगळ्यात जास्ती गरज असते की आपलं माइंड स्टेबल राहण्याची. आणि त्यावेळी जर का आपल्या आयुष्याच्या भागामध्ये तुम्ही म्हणताय तसं शारीरिक तंदुरुस्ती असू दे, खेळ असू दे, तो असेल तर म्हणजे तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी म्हणा, बाहेर जायचंय म्हणा, किंवा तुम्हाला नोकरी करायची आहे म्हणा, तर ज्यांच्या आणि मला हे
तुम्ही मला करेक्ट करा मी चुकीचं असेल तर, मला असं हे पर्टिक्युलरली असं वाटतं की हे प्रमाण तुलनेने कमी मुंबई, दिल्ली, बंगलोर अशा शहरांमध्ये आहे. बाकीच्या शहरामध्ये तरीसुद्धा नंतर खेळाचं प्रमाण असू दे किंवा सायकलिंगचं प्रमाण असू दे किंवा बाकी कुठल्याही शारीरिक तंदुरुस्तीचा कुठलाही प्रकार हा जास्ती अंगळवणी पडलेला असतो किंवा तो पार्ट असतो, पण शहरांमध्ये नसतो. असं आहे का? शहरांमधल्या ना ज्या काही आव्हानं आहेत ती वेगळी आहेत. थोडंसं निमशहर असतं तेव्हा ही जी आव्हानं असतात ती वेगळी असतात. आता आपल्या इकडे पंजाब, हरियाणा सारखे जे भाग आहेत जिकडे खेळाचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं, खेळाचे शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती तिकडचे खेळाडूही खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला चमकताना दिसतात. खेळाच्या बाबतीतला मला जो एक खूप मोठा अनुभव येतो तो म्हणजे आता मुलींच्या बाबतीत म्हटलं तर एक 9व्या-10व्या वर्षी जशा मुली वयात यायला लागतात तसं खेळणं कमी होतं. मग उभं राहणार, गप्पा मारणार, थोडंसं इकडे तिकडे फिरणार, हे प्रमाण खूप जास्ती वाढायला लागतं. ताण जर म्हणालात तर आमचं संशोधन असं दाखवतं की लहान मुलंसुद्धा आताची अतिशय तणावग्रस्त आहेत. त्यामुळे तणावासाठी तुम्हाला खेळायलाच पाहिजे, कारण खेळ हे असं माध्यम आहे की ज्याला वयाची अट नाही, ज्याला तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात याची अट नाही. खूप सोयीसुविधा पाहिजेत अशी गरज नाही आणि फायदे मात्र मग अमाप आहेत. शारीरिक फायदे आहेत, मानसिक फायद्यांमध्ये भावनांचा निचरा होणं, त्याच्याचबरोबर एक सकारात्मक दृष्टिकोन देणं हे खेळ खूप चांगल्या प्रकारे करतं. म्हणजे मी खूप वेळेला उदाहरण देताना असं म्हणते की माझा मुलगा इतका चळवळ्या आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो पळतच असतो, दमतच नाही, मी दमते. तर माझी एक मैत्रीण सहज सांगून जाते, अगं खेळायला घाल त्याला, त्याचं एनर्जी आहे चॅनलाइज होईल. माझी मुलगी अतिशय शांत आहे, कुणाशी बोलतच नाही. काय करू तर शाळेमधली शिक्षिका सांगते, अहो खेळात घाला, फरक पडेल. खूप हुशार आहे माझी मुलगी, पण अशी अस्थिर अस्वस्थ आहे, त्यामुळे साध्या साध्या इतक्या चुका करते की आणि मग खूप चिडचिड करते. खेळात घाला, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. म्हणजे मग आज सायकॉलॉजिस्ट असो, डॉक्टर असो, एक माझी मैत्रीण असो, एक कोणी सांगतं खेळ खेळा. त्यामुळे खेळाचे उपयोग सगळ्यांनाच माहिती आहेत. आज फक्त गरज खूप आहे की हे इम्प्लिमेंट करण्याची. आणि आता बऱ्याच वेळा होतं असं की जे आता वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, जे मी म्हटलं की त्यांना खेळणं कधी कधी प्रॅक्टिकली शक्य होत नाही, तर अशा वेळी त्यांना खेळ फॉलो करून त्याचा फायदा होऊ शकतो का मेंटल वेलबिंगसाठी? कारण आपण एंगेज राहतोय आणि आपण फॉलो करतोय, खेळू शकत नाही पण निदान फॉलो करतोय. म्हणजे काय फॉर्म्युला 1 असेल जे एनिवे आपण हे नाही करू शकत, पण तो खेळ नाही करू शकत, पण अरे मी त्याच्यातनं मला आनंद मिळतोय. नाही, तुम्ही जेव्हा ना प्रेक्षक असता तेव्हा पण तुमच्या भावभावनांचा निचरा होतोच. पण शेवटी आज मी खेळल्यामुळे माझ्या शरीरामध्ये जी काही रासायनिक प्रक्रिया आहे किंवा ज्याला आम्ही ना हॅपी हार्मोन्स, डोपामाइन त्यातलं एक प्रमुख हार्मोन आहे, ते मी खेळायला लागल्यानंतर ते बाहेर पडतं. या हॅपी हार्मोन्सचा शरीरामध्ये एक संचार होणं ही गोष्ट वेगळीच आहे. मी बघून अनुभव घेणं आणि मी स्वतः करून अनुभव घेणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि त्यामुळे आपण थोडंसं ह्याचा अनुभव घ्यायलाच पाहिजे, नियमितपणे घ्यायला पाहिजे. असं बघा ना, आता जर तुम्ही टेक्निकली बघितलं तर आठवड्यातनं 3दा 45 मिनटं चालायला पाहिजे. कुठे मी सकाळी कामावरती जातो, संध्याकाळी परत येतो, पण तरीसुद्धा तुम्ही जर एक शारीरिक हालचालींमधनं आनंद घ्यायला सुरुवात केलीत ना, तर जिने चढण्याची प्रक्रिया देखील खूप आनंददायी असते. मग माझी कार मी एका विशिष्ट ठिकाणी पार्क करायची आणि तिकडनं चालत जायचं. मग आजूबाजूचा असलेला निसर्ग,
आजूबाजूला असलेली लोक त्यांना हाय हॅलो म्हणत जायचं. आपोआप आपला शारीरिक व्यायाम होतो, आपोआप आपलं सामाजिकरण व्हायला सुरुवात होते आणि एक कुठेतरी जाणवायला लागतं की आय एम फिलिंग नाईस. त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन, आज ना आपल्याला एक सामाजिक माध्यमाचा जर चांगला उपयोग करून घ्यायचा झाला ना, तर मी अंथरुणावरनं उठल्या काय शारीरिक हालचाली केल्या तर मला बरं वाटेल. खूप चांगल्या, फक्त चांगल्या व्हिडिओज, ऑथेंटिक व्हिडिओज बघायला पाहिजेत. त्यामुळे अशा प्रकारे देखील व्यायाम करता येणं शक्य आहे. आणि आज शिवाजी पार्क तर माझी कर्मभूमी आहे. तर मी आज बघते पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लोक येतात, लोक इकडे फेऱ्या मारतात, लोक व्यायाम करताना दिसतात. त्यामुळे तुम्ही जर करायचं ठरवलं ना तर सहज शक्य आहे. म्हणजे एकदा करून बघा आणि मग त्याचे फायदे तुम्हाला जाणवायला लागतील. माझ्या व्यायामशाळेत आज सकाळी 7 ते 8 या वेळामध्ये महिलांचं येण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. आम्ही इकडे सकाळी त्यांच्यासाठी देशपांडे सर फ्री मलखांबाचा वर्ग घेतात. नोकरी करणाऱ्या होममेकर्स, डॉक्टर, इंजिनियर, CA, विविध प्रोफेशनमधल्या महिला सकाळी 7 ते 8 ही वेळ काढतात. आणि त्यांच्याशी बोलताना तुम्हाला असं जाणवेल, दे आर रिअली एन्जॉय. खूप काही करू शकतात का तर नाही, पण तरी मी येते, मी शारीरिक एक व्यायाम करते, मी इतरांबरोबर असते, मी काहीतरी मलखांबावरती चढून मला आज बसता आलं. इट्स ऑलिम्पिकचा पदक जिंकल्यासारखा आनंद असतो. त्यांच्यासाठी तर त्याच लेवलची अचीवमेंट आहे ना. त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे असं मात्र मी खूप आवर्जून सांगेन. आणि तुम्ही हे जे म्हणालात त्याच्यात आम्हाला एक सलील कुलकर्णी आपल्या इकडे आले होते स्पोर्ट्स कट्ट्यावरती गप्पा मारायला. ते स्वतः क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी आम्हाला हे स्पेसिफिक सांगितलं होतं की कित्येक सिनियर सिटीजन आहेत की ज्यांची मुलं परदेशामध्ये आहेत आणि जे दोघं इकडेच राहतात, त्यांच्यासाठी कुठलाही खेळ बघणं ही ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे ते आदल्या दिवशी रात्रीपासून प्लॅन करत असतात की दुसऱ्या दिवशी ही मॅच आहे, त्याच्यासाठी आपण कशी तयारी करायची. तर त्या वयातल्या लोकांसाठी सुद्धा म्हणजे क्रिकेट असं नाही, म्हणजे त्यांचा रेफरन्स क्रिकेटसाठी होता, पण कुठलाही खेळ बघणं हे त्यांच्या सुद्धा मेंटल वेलबिंगसाठी खूप महत्वाचं आहेच. कारण ना खेळ बघताना जसं म्हटलं ना, तुम्हाला आनंद, निराशा, हताशा, आनंदामधल्या वेगवेगळ्या लेव्हल्स, की मी जिंकत नाही आहे पण त्या फाईट देऊन आम्ही हरलो. हां, तर या भावभावना आणि बऱ्याच वेळेला तुमच्या असं लक्षात येतं, चलो ये, म्हणजे त्याच्यामधनं तुम्ही करत असलेल्या थोड्याशा शारीरिक हालचाली. आणि मग साधारणपणे काय होतं माहिती आहे, आताच्या तर सोयीसुविधा अशा झाल्या आहेत की मी एकट्या बसून माझ्या TV वरती हा खेळ नाही बघत. एकत्र मी 4 जणांना एकत्र बोलवतो खेळाच्या निमित्ताने. म्हणून म्हटलं ना, खेळाचे जे हे सगळे जे व्यापक भाग आहेत ते खेळ बघताना पण येतात. पण आपण फक्त खेळ बघू नयेत, कारण आपण जेव्हा प्रत्यक्ष खेळू किंवा व्यायाम करू ना, अगेन इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज, तेव्हा आपण आपल्या समाजामध्ये खेळाचा पाया खूप व्यापक करू. आणि हा खेळाचा पाया व्यापक होणं समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण आज जसं आपण म्हणालो करोना, आता करोनासारखा एवढूसा विषाणू, मग माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप शक्ती आहे, माझ्या हाताखाली खूप मोठं सैन्य आहे, कोरोना त्या व्यक्तींना नाही वाचवू शकला. त्यामुळे मला माझ्या शारीरिक क्षमता, माझी इम्युन सिस्टीम, माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हे गरजेचंच आहे. आणि ती नुसता व्यायाम बघून म्हणजे तो खेळ बघून येणार नाही, त्याच्यासाठी मला व्यायाम करायलाच पाहिजे. आणि व्यायाम केला की शारीरिक आणि मानसिक आरोग्याला त्याचे फायदे आहेतच. त्यामुळे हा पाया व्यापक करण्याची गरज आहे. आज आम्ही मानसतज्ञ थोडेसे काय आपण म्हणू घाबरलेले आहोत, कारण जगामध्ये निराशा, हताशा आणि त्यातनं आत्महत्येचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आणि दुर्दैवाने तुम्ही जर भारतात बघाल
तर असा एक ट्रेंड दिसतो की मला नोकरीत अयशस्वी झालो तर फक्त मी आत्महत्या करत नाही. तुम्ही असा एक ट्रेंड इन रिसेंट पास्ट बघाल. मग माझ्या बायकोला मी विष देतो, मी माझ्या मुलांना विष देतो, म्हणजे माझ्या अख्ख्या कुटुंबाला मी आत्महत्या करायला भाग पाडतो. हा पण ट्रेंड यायला लागला आहे. तर खेळ शिकवतं, खेळाचं मैदान, की आज मी जिंकू शकतो, उद्या मी हारू शकतो. हा माझा मित्र आहे, आज मी ह्या मित्राबरोबर एकत्र येऊन सराव करतोय, पण मी खेळाच्या मैदानावरती उद्या जर अगदी स्पर्धात्मक नाही पण असाच बॉलचा गेम खेळलो तरी हा माझा प्रतिस्पर्धी होतो. तरी आणि हरणं ही सवय होते. आणि हरणं सवय म्हणजे ही जी एक मानसिक लवचिकता आहे ना, ती लवचिकता आपण खेळातनं शिकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं खेळ हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग व्हायला पाहिजे. तुम्ही असं कोणालाही विचारा की आय एम व्हेरी बिझी, मी अत्यंत व्यस्त आहे, तुम्ही जेवता का? हो हो. म्हणजे मग जसं तुम्ही जेवणासाठी कितीही व्यस्त असला तरी वेळ काढता ना, तसं तुम्ही थोडंसं तुमच्या शारीरिक हालचालींसाठी वेळ काढा. त्यातनं तुम्हाला नक्की आनंद मिळेल आणि आरोग्य मिळेल. तुम्ही आत्ता ऑलिम्पिकला पण गेलात. परदेशातल्या मानसिकतेत आणि आपल्या मानसिकतेत हाच मोठा फरक आहे. खूप जाणवतं. म्हणजे जसं मी म्हटलं ना, आम्ही मैदानावरती या सगळ्या व्यवस्था होत्या आणि एक सुंदर कॅनालच्या बाजूला ही सगळी, तर कॅनालच्या लगत धावणारी विविध वयोगटातली, म्हणजे तुम्हाला आजी आजोबा देखील धावताना दिसतात आणि हे खूप विशेष वाटतं. म्हणजे आपल्या इकडे मी सिनियर सिटिझन्सना साधारणपणे शिवाजी पार्कवरती चालताना खूप मोठ्या प्रमाणात बघते, पण तिकडे धावताना. आणि जसं मी म्हटलं, या खेळाच्या सुविधा तयार केल्या होत्या, त्या सुविधांवरती सुद्धा अनेक सिनियर सिटिझन्स त्याचा वापर करत होते. आणि त्यामुळे आपल्या इकडे साधारणपणे आता झाली माझी साठी, आता मला व्यायाम करण्याची काय गरज आहे, किंवा आता मी अशी किती हालचाल करणार, हालचाल केली तर मला काही झालं तर. पण तुमच्या वयोमानानुसार, तुमच्या आरोग्यानुसार तुम्ही शारीरिक हालचाली विविध प्रकारच्या केल्या तर खूप उपयोगी ठरेल. मला एक सांगा, मानसिकदृष्ट्या काही आजार असेल किंवा काही क्लिनिकल डिसऑर्डर असेल, किंवा हल्ली डिप्रेशन खूप कॉमन आहे, म्हणजे असं आपण खूप ऐकतो की अरे हा डिप्रेशनमध्ये आहे, तो डिप्रेशनमध्ये आहे, सध्या येतच नाही आहे, डॉक्टरांच्या गोळ्या चालू आहेत, 3 महिन्याचा कोर्स आहे. तर अशा लोकांसाठी खेळाचा किंवा व्यायामाचा काही उपयोग खरंच होऊ शकतो? खूप उपयोग आहे. म्हणजे मी 2 गोष्टी सांगेन. एक तर प्रतिबंधात्मक उपयोग आहेच, ज्याच्याबद्दल आपण इतका वेळ बोललो. बरोबर, होऊ नये याच्यासाठी. पण आता खूप ठिकाणी डॉक्टर्स, सायकॉलॉजिस्ट खेळाचा उपयोग हा उपचारासाठी देखील करायला लागलेले आहेत. त्यामुळे उपचारात्मक फायदे खेळाचे खूप मोठ्या प्रमाणात. आणि मग मी फक्त डिप्रेशनच म्हणणार नाही, मी ताणतणाव म्हणेन किंवा इतर जे शारीरिक व्याधी आणि मानसिक आजार आहेत, याच्यासाठी खेळाचे हे खूप फायदे आहेत. साधारणपणे आपण असं म्हणतो की कसं ना, माणसाने खूप आनंदी राहायला पाहिजे, एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, एक मलाच माझं छान वाटलं पाहिजे. तर खेळामध्ये जर आपण अशी यादी करायची म्हटली तर जसं मी म्हटलं की भूक लागते, उंची वाढते, झोप लागते, वजन आटोक्यात राहतं, किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढतो, पटकन समजतं, ग्रास्पिंग पॉवर वाढते. पण ह्याच्याबरोबर हे ना, इतर हे असे अनेक अप्रत्यक्ष फायदे आहेत की माझ्या आत्मसन्मानाची भावना वाढते. मला जेव्हा शरीराचं वजन आटोक्यात आलेलं दिसतं ना, तेव्हा मलाच खूप छान वाटतं. म्हणजे मलाच एक कॉन्फिडन्स येतो, एक आत्मसन्मान वाटतो. मी सामाजिकरण हे खूप वेळा म्हटलं, माझे फ्रेंड्स असतात आणि मला ना आता एक खूप विशेष वाटतं की एक जर उदाहरण द्यायचं झालं ना, तर मी रोज धावते. आता स्मार्ट वॉचेस आहेत, त्यामुळे मी किती धावते. मग मी शोधते की कुठे अजून धावणारी लोकं आहेत का. तर मला वरळीला धावणारा माणूस भेटतो, मला अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये धावणारा माणूस भेटतो. देन वी बिकम फ्रेंड्स. आणि मग आम्ही आमची टार्गेट्स लावतो.
आणि म्हणजे ह्याच्यामधनं सुद्धा किती व्यापक संबंध तयार होतात. म्हणजे मला माझी एक मैत्रीण म्हणत होती की 2 दिवसात जर कोणी टार्गेटचा डेटा टाकला नाही की आम्ही लगेच विचारतो, हे व्हॉट्स हॅपनिंग, आर यू बिझी. तर याच्यामधनं सुद्धा मला खेळण्याची, मला एक नियमितता ठेवण्याची, सातत्य ठेवण्याची प्रेरणा मिळते. आणि त्यामुळे अगदीच जर यादी करायला बसली तर प्रत्यक्ष फायदे तर अमाप आहेत, अप्रत्यक्ष फायदे देखील अमाप आहेत. व्यक्तीला आहेत, कुटुंबाला आहेत, समाजाला आहेत आणि समाजाच्या माध्यमातनं जगाला आहेत. भारत हे नेहमी म्हणतो की वसुधैव कुटुंबकम, मी, माझा देश आणि हे अख्खं जग. त्यामुळे आपण व्यायाम करायचा. आपला एवढा कोट्यावधी माणसांचा देश व्यायाम करायला लागला ना तर जगाचं आरोग्य नक्की सुधारेल. व्यायामाला पर्याय नाही असंच मी शेवटी म्हणेन. खरंच तुम्ही हे म्हणून खूपच छान आजच्या ह्याचा शेवट केलेला आहे. कारण या एपिसोडमधनं आमचा उद्देश तोच होता की म्हणजे आपण पेपरामध्ये हे वाचतो की काय ग्लेन मॅक्सवेल काही मॅचेस खेळणार नाही आहे मेंटल फटिगनी, किंवा कुठला खेळाडू खेळणार नाही आहे. आम्हाला त्याचा याच्यात समावेश करायचाच नव्हता. आमचा उद्देश असा होता की लहानपणापासून खेळ जर का आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला तर मेंटल हेल्थवरती आणि ओव्हरऑल त्या व्यक्तीच्या प्रोग्रेसवरती खूप सकारात्मक बदल होतात. आणि हे तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलं कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये. त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुमच्याकडनं आम्हाला परत असं वेगवेगळ्या घटनांवरती मार्गदर्शन घ्यायला नक्की आवडेल. आम्ही अशी अपेक्षा करतो की तुम्ही परत कट्ट्यावरती गप्पा मारायला याल. आणि आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. नमस्कार.